वाटलं ह्याला खेळणं नको आहे, ह्याला कदाचित कपडे पाहिजेत म्हणून कपड्याच्या दुकानात घेऊन गेला. कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर एक चांगला 500 रुपयाचा ड्रेस पॅक करून त्याच्या हातामध्ये दिला. तोही त्यानं धारकन गटारीमध्ये फेकला आणि जोर जोरात रडायला लागलो. परत त्याला वाटलं ह्याला खाऊ पाहिजे असेल म्हणून खाऊच्या दुकानात घेऊन गेला आणि खाऊच्या दुकानदाराला सांगितलं ह्याला एक चांगला 100 रुपयाचा खाऊ दे. त्या दुकानदारानं 100 रुपयाचा खाऊ पॅक करून ह्याच्या हातामध्ये दिला आणि पोरानं जोर जोरात रडत तो खाऊचा पॅकेट सुद्धा गटारीत फेकून दिलं. आणि मग त्या पांढरपेशी माणसाला राग आला आणि त्याला म्हणला, अरे तुला खाऊ दिलं, खेळणं दिलं, कपडे दिलं, तुला पाहिजे तर काय? ते पोरग रडत म्हटलं, बाबा मला खाऊ नको, मला खेळणं नको, मला कपडे नको, माझी गर्दीत हरवलेली आई कुठं आहे? ती आई मला दिसना, ती आई मला पाहिजे. आणि मग मित्रांनो त्याला त्या आईकडे नेलं. मला तुम्हाला एवढाच प्रश्न विचारायचा आहे, आपली धनगराची आई महाराष्ट्रामध्ये कोण आहे? कुठं आहे का कोण आई? अरे ह्या सगळ्या वेगळ्या आहेत. म्हणून आपली आई आपल्याला निर्माण करावी लागेल, आपली आई आपल्याला शोधावी लागेल, आपली आई आपल्याला तयार करावी लागेल आणि ती आई तयार करण्याचं काम आपल्याला महाराष्ट्रभर करायचं आहे. आणि ही चळवळ ती धनगराची आई तयार करण्यासाठीची हे चळवळ आहे. एक नाही, महाराष्ट्रामध्ये अशा 100 आया आपली जबाबदारी घेणाऱ्या करायच्या आहेत आणि त्यासाठी ही चळवळ महत्वाची आहे. धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट या सरकारनं जर नाही दिलं तर 2014ला तुम्हाला मी पालखीत बसवलाय, 2019ला तुम्हाला त्याच पालखीतला खाली पडायचं काम हा माझा धनगर समाजाचा पोरगा करेल. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ. तुम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या अंगावरती गुलाल पडू देणार नाही. एवढीच शपथ घेऊन आपण घराकडे जाऊ. जय मल्हार, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद पडवकर साहेब.